गोड गोजिरी लाजलाजिरी घ्या किंवा कारे दुरावा कारे अबोला घ्या किंवा अगदीच मलमली तारुण्य माझे सारखं हळूवार प्रेमगीत घ्या. आशा भोसलेंनी मराठी मनावर अधिराज्य गाजवलं. गोमसंगतीनं माझ्या तू येशील का, जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो, या रावजी बसा भाऊजी या उडत्या चालीच्या गाड्यांनी अनेकांना अक्षरशः वेड लावलं. सांगायचं कारण म्हणजे याच एव्हरग्रीन आशा भोसले म्हणजेच आपल्या आशाताई रविवारी काळाच्या पडद्याआड गेल्या. हृदयविकाराचा धक्का बसल्यानं त्यांना शनिवारीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. एका संगीत चौकटीचा अंत झाला. लता, रफी, किशोर आणि आशा या संगीताच्या नभांगणातला शेवटचा ताराही निखळला. शिर्डीचे साईबाबा व नगर शहरातील दत्त देवस्थानच्या अगाध भक्ती असलेल्या आशाताईंच्या आठवणीने नगरकरांचे डोळे पाणवले. शिर्डी व नगरला आशाताईंनी अनेकदा भेट दिली होती. त्यांच्या याच भेटीतील काही आठवणी आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, राष्ट्रीय घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. आशाताईंचं निधन झालं तेव्हा त्या 92 वर्षांच्या होत्या. नगरशी त्यांचं अगदी 60-70 वर्षांपासूनचं अतूट नातं होतं. शिर्डीच्या साईबाबांच्या भेटीला त्या तब्बल 65 वर्षांपासून नित्यानं यायच्या. शिर्डी साईबाबांच्या जीवनावर आधारित 1977 साली प्रदर्शित झालेल्या शिर्डी के साईबाबा या चित्रपटातील दीपावली मनाई सुहानी मेरे साई के हाथों में जादू का पानी हे गाणंही आशा भोसले यांनीच गायलं होतं. हा चित्रपट जेवढा लोकप्रिय झाला तेवढंच हे गाणंही प्रसिद्ध झालं होतं. साईबाबांवर त्यांची अगाध श्रद्धा होती. शिर्डीला त्या वर्षातून एकदा तरी यायच्याच. एका मुलाखतीत तर त्यांनी आपण दर महिन्याला शिर्डीला यायचो असंही सांगितलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की मी 60 वर्षांपासून शिर्डीला येते. पूर्वी मुंबईहून नाशिकला यावं लागायचं, तेथून मग मी शिर्डीला यायचे. तेव्हा शिर्डीचे रस्ते चांगले नसायचे, परंतु आता काही वर्षांपासून मी थेट मुंबईहून शिर्डीलाच येते. मी दर महिन्याला न चुकता दर्शनाला यायचे. आता व्याप वाढल्याने व वय वाढल्याने किमान वर्षातून एकदा तरी येतेच. साईबाबांच्या द्वारकामाईत मी तासनतास बसून ध्यान करायचे. आता शिर्डीत गर्दी वाढल्याने ध्यान लागत नाही, परंतु जेव्हाही ध्यान लागायचे तेव्हा वेगळीच शांतता व समाधान लाभायचं. 29 एप्रिल 2025 ला त्यांनी शेवटचं साई दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची नात जनाई सोबत होती. जनाई भोसले यांनीच आजी आशाताईंचा हात धरून दर्शन रांगेतून दर्शन घेतलं होतं. 2025 सालचं हे दर्शन त्यांचं शेवटचं दर्शन ठरलं. आशाताईंच्या आठवणी साई भक्तांच्या मनात कायम राहतील. त्यांचं दीपावली मनाई सुहानी मेरे साई के हाथों में जादू का पानी हे गाणं साई भक्तांच्या ओठी कायम राहिलं. आशाताई जशा शिर्डीच्या साईबाबांच्या निस्सीम भक्त होत्या, तशाच त्या नगर शहरातील दत्त देवस्थानच्याही भक्त होत्या. आशा भोसले, लता मंगेशकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबातील सदस्य तब्बल 4 वेळा दत्त मंदिरात दर्शनाला आले होते. 22 नोव्हेंबर 1993 ला रामकृष्ण महाराज क्षीरसागर यांच्या षठ्यब्दी पूर्तीच्या कार्यक्रमालाही त्या नगरला आल्या होत्या. त्यावेळी देवस्थानतर्फे अमृताचा घणू हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात त्यांनी तब्बल 4 तास रसिकांना मंत्रमुग्ध केलं होतं. ज्ञानेश्वरांचे अभंग, भक्तगीते गवळणी सादर करत त्यांनी नगरकरांची मनमुराद दाद मिळवली होती. त्यानंतर 2 वर्षांनी म्हणजेच 1995 सालीही त्यांचा नगरमध्ये याच मंदिरात गायनाचा कार्यक्रम झाला होता. 2दा गायनाचा कार्यक्रम आणि 2दा दर्शन भेट असे तब्बल 4 वेळा वेदांत नगरमधील या मंदिरात आशा भोसले यांच्यासह संपूर्ण मंगेशकर कुटुंब उपस्थित राहिले होते. 1993 ला अमृताचा घणू हा कार्यक्रम झाला होता, परंतु त्यापूर्वीही 1990 साली आशा भोसले व लता मंगेशकर या दोघी बहिणी दत्त देवस्थानमध्ये दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी क्षीरसागर महाराजांनी त्यांना महाप्रसाद घेण्याचे म्हणजेच जेवण करण्यास सांगितले होते, परंतु आपण बाहेरचं जेवत नाही असं म्हणत या दोघींनीही जेवण करण्यास नकार दिला होता. तेव्हा क्षीरसागर महाराजांनी त्यांना जेवण करा, काहीच त्रास होणार नाही असं आवर्जून सांगितलं होतं. त्यानंतर या दोघींनीही महाराजांची आज्ञा पाळत या मंदिरात महाप्रसाद घेतला होता. तेव्हा प्रसादात असलेली अळूच्या पानांची रस्सा भाजी आशाताईंना खूप आवडली होती. अशी भाजी खायला मी पुन्हा येईल असं त्यांनी आवर्जून महाराजांना सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी एकदा नाही तर तब्बल 3दा देवस्थानला भेट देत महाप्रसाद घेतल्याची माहिती काही दत्तभक्तांनी दिली आहे. नगर जिल्ह्यातील देवस्थानं आणि धार्मिक वातावरण आशाताईंना खूप आवडायचे. रविवारी त्यांच्या निधनाच्या बातमीने नगरकरांना चांगलाच धक्का बसला. एका सुवर्ण युगाचा अंत झाल्याचा खेद नगरकरांनी व्यक्त केला. या गानसम्राज्ञीला अहिल्यानगर लाईव्ह 24 चा मानाचा मुजरा.